च्या गोटातनं अजित पवारांनी एनसीपीच्या बैठकीत भुजबळांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे। मराठा जीआर संदर्भात भुजबळांनी जी भूमिका मांडली त्याबद्दल अजित पवारांनी आपला रोष व्यक्त केलाय। काही नेते विशिष्ट जातीवरती टोकाची भूमिका घेतात आणि त्याची किंमत मात्र पक्षाला मोजावी लागते असं अजित पवारांनी म्हटलंय। एकूणच अजित पवार विरुद्ध भुजबळ असा वाद या बैठकीवेळी रंगला होता। अजित पवारांनी नेमकं काय म्हटलेलं आहे ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। काही नेते विशिष्ट जातीवरती टोकाची भूमिका घेतात, त्यांच्या मतामुळे पक्षाची प्रतिमा चुकीची होते, पक्षाला किंमत मोजावी लागते, मराठा जीआर संदर्भात मांडलेली भूमिका अयोग्य आहे असं म्हणत अजित पवार यांनी एक प्रकारे नाव न घेता भुजबळांवरच निशाणा साधला। तर अजित पवार आणि भुजबळांच्या वादावरती जरांगे पाटील आणि शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे। भुजबळ बावचळले असून ते मराठ्यांविरोधात टोळी निर्माण करतायत अशी प्रतिक्रिया जरांगेंनी दिली आहे। तर भुजबळांनी डोकं फुटेल अशी भाषा वापरणं चुकीचं आहे, कायदा हातात घेऊ नये असं शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाईंनी म्हटलंय। त्याचं जाऊन ते बावचळला, ते बावचळ ते नुसतं चिसळायला कुत्र्यासारखं करायला लागले। ते हतबल झालेला माणूस आहे, मराठ्यांना शत्रू समजतो येतो आणि मराठ्याच्या विरोधात विनाकारण ज्या जाती कधीच नव्हत्या त्यांना सुद्धा खोटे आश्वासनं देऊन त्यांना मोठेपण देऊन असले भानगडी करतो येतो आणि मराठ्यांच्या पोरांचं कसं वाटलं होईल याच्यासाठी तो काम करतोय। त्याच्यामुळं आम्ही त्याला आता महत्व द्यायचं कमी करायचं ठरवलंय की मराठ्यांना आणि मराठा समाजाच्या लेकराबाळांना तो शत्रू समजतोय। त्यामुळं त्याचा विषय इथून पुढे आता आम्ही संपवतो, कारण ते लयच हतबल झाले, लयच कसलं करून म्हणजे त्याला गोळ्या म्हणजे येड लागू नाही करत इतकं वाचळण झालं एका जीआर मध्ये। वेळोवेळी स्पष्ट केलेलं आहे की मराठा समाजाला आरक्षण देताना दुसऱ्या कुठल्याही समाजाच्या आत्ता अस्तित्वात असणाऱ्या आरक्षणाला किंचित सुद्धा धक्का हे महायुतीचं सरकार लावणार नाही। त्यामुळे त्यावेळी आदरणीय शिंदे साहेबांनी दिलेला शब्द आणि आता आदरणीय फडणवीस साहेबांनी आणि शिंदे साहेबांनी दिलेला शब्द यापासून राज्य सरकार कुठेही बाजूला जाणार नाही आणि त्यामुळं अशा पद्धतीनं नाहक कुणीही गैरसमज करून घेण्याची आवश्यकता नाही। आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, जरूर शांततेच्या मार्गाने त्यांनी करावं आंदोलन।